हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. बघा मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे एकादशी. तर एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. रामकृष्ण हरी. तर बघा देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज आलं होतं पाणी, त्यामुळं पाणी वगैरे भरण्यात वेळ गेला आणि वाजलेत आता 10:30. आणि आज आमचा उपवास आहे सगळ्यांचा. तर श्रावसाठी मी इकडं पोहे बनवून ठेवलेत बघा. आत्ता जस्ट श्राव गेली सकाळच्या शाळेला, तर तिला येईपर्यंत येऊन करायचं म्हटलं लय कंटाळा येतो. आणि आम्ही चालू आहे माझ्या आजीकडे तिला भेटण्यासाठी. ती आजारी होती ना थोडी, त्याच्यामुळं तिला भेटायचं ना. आज आहे शनिवार, त्यामुळं आज हाफ डे. सगळे कामाला वगैरे सुट्टी असते, जास्त म्हणजे कामाचंही नसते. सोमवारपासून आमचं आहे सर्वे, तर त्याच्यामुळं परत काही होणार नाही म्हणलं तर सारखी आठवण काढते आजी. तर जाणार आहे, चाललं आहे ह्यांचं पण झालं आहे आता. तर जाणार आहे आम्ही तिथं, बघू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर चला मग भेटू पुढे. झालं की नाही चहा नाश्ता वगैरे सगळं. तर इथं ना बघा, उपवास असल्यामुळं ना खूप माझं डोकं दुखत होतं. तर थंडीचं पण वातावरण होतं म्हणून ना मग आम्ही काहीच खाल्लं नव्हतं एकादशी असल्यामुळं. मग म्हणलं चला आता चहा वगैरे घ्यायचं होता ह्यांना, मी काय घेतलं जवळजवळ म्हणजे गावातच आलोय का. तर आमच्या इथं बुद्ध्याळचं तळं आहे, तर इकडून येते वरून पाणी. तर भरपूर असा हा रस्ता बंद होता पावसाळ्यामध्ये, तर भरपूर असं पाणी यायला लागले. तिकडून बाहेर किती पाणी येते, आवाज येत असेल तुम्हाला. तर इथं सांड आहे, ह्याला म्हणजे पाणी वाहण्यासाठी आहे. मासं लय येत हो का, मासे एकदम भरपूर मासं आहेत इथं. आणि असं इकडे जाते पाणी. आणि अजून सुद्धा पाऊस काय म्हणते, पाऊस थांबून सगळं पूरबीर येऊन भरपूर दिवस झाले, तरी पण बघा पाणी बघू शकताय तुम्ही किती पाणी आहे, ओव्हरफुल. इतर पाण्याचा आनंद घ्यायला लागले. तर इकडं असं पाणी आहे आणि इकडून पण येते बघा पाणी. जाऊन मस्त पाण्यात हातपाय धुवा वाटायला, पण थंडी पण तेवढीच आहे. खळखळाट पाण्याचं चालायचं इकडून असं. तिथे या भरपूर लांब असं ना बुद्याळचं तळ आहे तिकडं, तर खूप मोठं तळ आहे. तर हा रोड आहे जाण्याचा. तर चाललो आम्ही आता. तिथून पूर्ण लांबपर्यंत पाणीच आहे, असं पूर्ण रोड बंद होता बघा. भरपूर असं अंतर आहे, रुंदी जास्त आहे. तर इकडे असं ही ती कुठे चालले पाणी आता, ही कुठे जाते पाणी नाही, इकडं कुठे जाते काय माहिती. तर मास बघितलं येत मास. चला तर आता बघू पुढं, भेटू घरी. चला. तर इथं आलो होतो मावशीच्या आजीपाशी, बसलो आणि मावशीच्या इथं आलो बघा. तर मावशीचं दुकान आहे, दुकानात बसलेली, त्यामुळे इथं मग चहा वगैरे बनवला. कोरा चहा सांगितला होता. आणि इथं चप्पलचे मावशी म्हणजे दुकान आहे, तर बघावं म्हणलं चप्पल कशा आहेत. तर एक पण म्हणजे साईज मला नव्हती सापडली, छान होत्या पण साईज मोठी तर असायची किंवा लहान तर असायची, त्याच्यामुळं बघा मी घेतलंच नाही. मला म्हणजे साईजच नाही भेटली, त्यामुळं नाही घेतलं. मग बसलो थोडा वेळ आणि परत व्हरायटी तर छान होत्या, पण काही नाही. माझी ही मावशी आहे बघा आणि हे दुकान आहे. तर सगळेच मुलांचे, लहान मुलांचे बघा आम्ही आता. तर असं आहे घर. चला जाऊ का. आमची आजी नको खायला, कशाला बघा आमची आजी मला पैसे द्यायला लागले कशी. कशाला नको पैसे, राहू दे. 100 रुपये काय तरी त्या पोरीला नाही दे. बाहेर येते तो फॅमिलीचा फोटो. फोटो तो ओळखा येत नाही. आजी आम्ही थांबलो इथं. हे आहे बुद्याळ्याचं म्हणजे तळ, ते तिथलं तळ इकडे येते. तर बघा इथं मस्त कसं आहे, शेवाळ चढले पाण्याला आणि भीती वाटते अशी शेवाळली. आणि भरपूर असं कायम इथं पाणी असते बघा. पाईप वगैरे इथं काय म्हणते तर भरपूर लांब पाईप आहे. इथून कुठं चालली ही पाईपलाईन केली, आणि जास्त गरज नाही पाईपलाईन करायची, एवढं जवळ आहे. मोटर टाकली तरी लगेच रानात पाणी येईल, एवढं म्हणजे जवळ. आणि इथं बघा कसं शेवळ, मला भीती वाटते पाण्याची, तुम्हाला दिसत असेल. आणि पूल बघा कितीही म्हणजे हे आहे, एवढा असा. इकडं बघा कसं
उगवले, काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात पाण्यातलं ते उगवले. आणि ते शेवळ ह्यात पण मासे इतके, अरे बाप रे, तुम्हाला दिसत असेल मासे किती तिथे. मासे लय मोठं आहे दाव. मासे लय मोठं आहे तर. अहो इथं असं नुसतं हे झालतं, काय म्हणते असं थवा आलता माशांचं पक्ष्यांचं. नाही एवढं असं एवढं होतं. तर बघा हे असं एवढं तर हा शपथलं येतो. खायचं नव्हतं वाटतं. इथं पक्षी झाड वाळले पाण्यात असल्यामुळे सतत, आणि पक्षी इथं मांस वगैरे खाण्यासाठी कुठं वरडायला लागलाय पक्षी काय माहिती. तर इथं सर्प पण कसं उगवले पाण्यातच, पूर्ण शेवाळ आले पाण्याला. तर चला वेळ होते आम्हाला, तुम्हाला थोडंसं दाखवा म्हणलं इथलं. तर कायम इथं पाणी असतं आहे का नाही हो, इथं कायम पाणी असते. आणि पूल किती खाली आहे, पुलावरनं पण जाऊ शकतं कधी कधी पाणी, एवढं येतं. पण इथं पाणी, आणि आता कुठे इथं जायला जागाच नाही की इकडं, कुठं जाते इकडं आहे काय खाली असं आहे काय. हां तर चला ही आहे बुद्याळपासून, ही म्हणजे बुद्याळचं ही पूल आहे, बुद्याळचं तळ आहे. ही तिकडचं तळ आम्ही मगाशी दाखवलेलं ती इकडे येतं आहे ना पाणी त्याचं. तर चला वेळ झालाय भरपूर. तर बघा संध्याकाळचे वाजले तर 7:30 आहे ना, 7:30 वाजलेत ना. तर बघा चालू आहे उपवासाचा आज भगर. इकडं दूध तापते आणि कढई ठेवली भाजी बनवायला आपली भगरी सोबत खायला. तर वरीचं बघा इथं आपलं वरीचं तांदूळ कोण म्हणतं कोण भगर म्हणतं, तर इकडं भगर बनवले पातेल्यात. तर श्रावण बनवले बघा आज आमच्या भगर. तर चांगली बनवली, शिजले पण आणि पाणी पण व्यवस्थित म्हणजे ही केले तिनं. तर आता बनवून घ्यायचे भगर. आणि इकडं बघा इकडं खोबरं थोडंसं मी घालते आणि थोडीशी मिरच्या आणि आलं वगैरे टाकले, थोडं उपवासाला चालतं आमच्यात. तर ते टाकून थोडा म्हणजे बटाट्याची आमटी, बटाटे चिरून ठेवलेत. तर इथं ठेवलेत पातेल्यात. तर कुठं आहे, हां इथं देगच राहू. तर श्रावू खायला लागली चिवडा बघा, तिचा एकटीचा आज उपवास नाही. तर आज आमच्यासोबत खाणार आहे ती भगर वगैरे. तर आता म्हटलं बनव आणि व्हिडिओचा काय म्हणतात आपल्या एंड करण्यासाठी थोडासा व्हिडिओ दाखवून, आणि आज काय आहे थोडंफार स्वयंपाकातलं ते दाखवू. तर आज आहे शनिवार, उद्या रविवार. उद्या सुट्टी असते मुलांना शाळा, म्हणजे श्रावणीला शाळेला, त्याच्यामुळं. तर बघा अशी केली आमटी भगरी बरोबर खायला. तर शेंगाचा कूट टाकून घेतला आणि बटाटे मिरची सगळंच. तर इकडं आपली भगर आणि इकडं दूध तापलेलं आहे. तर आजच्यापासून रतीब लावलेला आहे बघा दुधाचा घरगुती. तर कारण आत्तापर्यंत आम्ही डेअरीत आणत होतो, पण आता रतीब लावला आहे विचारल्यामुळं मग चांगलं दूध असते. चला म्हणलं घेऊया, काही विषय नाही. तर भांडे वगैरे पडले तिकडे. तर दळण पण आणलं बघा, गव्हाचं पीठ नव्हतं त्यामुळं असं मी ह्याच्यात आणले बॅगमध्ये, पिशवीत आपलं काय म्हणते कपड्याच्या. तर चला तर मग कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच. बाय सर्वांना.